जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती रिप्रेझेंट केले जातात, कॉम्पिटिशन होते ते रिकर्व आणि कंपाऊंड हे दोनच राऊंड राहतील, इंडियन राऊंड राहणार नाही. आणि त्यामुळं त्या दोन्ही राऊंडला प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन राऊंड कट करतायत आणि 5% आरक्षणामध्ये तो सुद्धा खेळ नाही असं परिपत्रक काढलं. अत्यंत जाचक आणि अन्यायकारक ही गोष्ट आहे. आपण खेळाला पुढे नेतो की खेळाला मागे खेचतोय, हाच प्रश्न निर्माण या ठिकाणी झालेला आहे. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण तीर्थक्षेत्र आरण या ठिकाणी आहोत. पुणे शालेय विभागीय धनुर्विद्या स्पर्धा कालपासून या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. आज स्पर्धेचा शेवट दिवस आहे. काल इंडियन राऊंडच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आणि आज रिकर्व आणि कंपाऊंडच्या त्या स्पर्धा संपन्न होणार आहेत. इथून निवड झालेल्या खेळाडूंची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड होणार आहे. सध्या 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत. SGFIच्या कॅलेंडरमध्ये यावर्षी अनेक खेळ वगळण्यात आलेले आहेत आणि त्याचा परिणाम खेळाडूंवरती होणार आहे. त्या संदर्भात आणि या स्पर्धेमध्ये खास करून धनुर्विद्यामध्ये जे काय आता बदल होत आहेत, मुलं जी आहेत ती सध्या इम्पॉर्टंट इक्विपमेंटकडे वळत आहेत आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आजच्या मैदानावरती जवळपास 2 ते 3 कोटी रुपयाचं साहित्य आणि त्याची स्पर्धा या ठिकाणी रिकर्व आणि कंपाऊंडची पार पडते. खेळात हा होणारा बदल आणि महाराष्ट्राची नेमकी वाटचाल कशी असणार आहे धनुर्विद्या खेळायची त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष हरिदास रणदेवे सर असणार आहेत. सर, स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज मध्ये. नमस्कार सर्व क्रीडा रसिकांना. काय सांगाल, आता खरं तर इंडियन राऊंड हा धनुर्विद्येतील बेसिक होता, पाया होता आणि त्यानंतर मग मुलं कन्वर्ट होत असतात रिकर्व आणि कंपाऊंड राऊंडमध्ये. पण या वर्षीच्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियामध्ये इंडियन राऊंडचाच हा खेळ जो आहे तो वगळण्यात आलेला आहे किंवा GR तसा 1 वर्षापुरता या खेळाला स्थगिती दिलेली आहे. नेमके याचे परिणाम धनुर्विद्या खेळावरती काय होणार आहेत, काय वाटतंय आपल्याला? मला या ठिकाणी सांगायला आवडेल की आपल्याकडे पारंपरिक धनुष्य जो आहे विशेषतः भारतामध्ये, ज्याला नाव पण इंडियन राऊंड प्रकारच आहे, म्हणजे बांबूचा आणि लाकडी जो धनुष्य आहे तो आपल्याकडे पहिल्यापासून पूर्वापार चालत आलेला आहे. अगदी पौराणिक काळापासून आपण जर बघितलं तर इंडियन राऊंड हा प्रकार आपल्या नसानसात बनलेला, आपल्या जीन्समध्येच ते तिरंदाजी आलेले आहे. मला वाटतं त्या प्रकाराला कधीही खेळापासून दूर करून चालणार नाही. SGFI असो, महाराष्ट्र शासन असो, केंद्र शासन असो, त्यांनी इंडियन राऊंड प्रकाराला नेहमीच प्रोत्साहन दिलं पाहिजे. राहिला प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरचा. आंतरराष्ट्रीय स्तरावरती रिकर्व राऊंड असेल, कंपाऊंड राऊंड असेल, याच्यामध्ये आपले जे विद्यार्थी आपण बघितलं, जे खेळाडू आहेत ते खूप चांगलं प्रदर्शन करतायत. आता नुकत्याच झालेल्या 20व्या आशियाई गेम्समध्ये आपण सर्वात टॉपर राहिलो आहोत आणि त्यातही आनंदाची गोष्ट की आपल्या महाराष्ट्रातले खेळाडू त्याच्यामध्ये खूप उत्तम पद्धतीनं आपलं प्रदर्शन करीत आहेत. हे खेळाडू काही डायरेक्ट रिकर्व किंवा कंपाऊंड वरती गेलेले नाहीत, तर हे खेळाडू सुरुवातीला इंडियन राऊंड खेळलेले आहेत, त्याच्यावर त्यांनी स्किल्स हस्तगत केलेले आहेत आणि मग हळूहळू ते रिकर्व वरती, कंपाऊंड राऊंड वरती शिफ्ट झालेले आहेत. माझी विनंती राहणार आहे की कंपाऊंड राऊंड असू द्या, रिकर्व राऊंड असू द्या किंवा इंडियन राऊंड असू द्या, या तिन्ही राऊंडला समान महत्व दिलं गेलं पाहिजे. महाराष्ट्र शासनानं ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुजाभाव करता कामा नये आणि SGFIला माझं सांगणं आहे, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाला, की कुठले खेळ कमी नका करू, खेळ वाढवता कसे येतील. आपण जगामध्ये आपला देश लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. एवढे मोठे खेळाडू खेळ कमी करून काय करताय तुम्ही? खेळ वाढवले पाहिजेत, त्याच्यातले प्रकार वाढवले पाहिजेत आणि ज्या वेळेला स्पर्धा वाढते त्यावेळेला रिझल्ट चांगला येतो. मला आठवतंय 2003 साली ज्या वेळेला ह्याच मैदानावरती राज्यस्तरीय स्पर्धा भरवल्या होत्या, रिकर्व राऊंडचे आता इथं 80 बो आहेत हे स्कूलला, पण ओपनला सुद्धा 4 किंवा 5 बो, 4 किंवा 5 धनुष्य असायचे. आज शालेय स्पर्धेमध्ये 80 धनुष्य रिकर्वचे आहेत, 70 धनुष्य कंपाऊंड राऊंडचे आहेत. म्हणजे आता स्पर्धा प्रचंड वाढली आणि जेव्हा स्पर्धा वाढली तेव्हा महाराष्ट्राची मुलं, महाराष्ट्राचे खेळाडू, आज आदिती स्वामी असेल, ओजस देवतळे असेल, तुषार शेळके असतील, हे एशियन गेम्स मध्ये चमकले आणि भारताचा तिरंगा त्यांनी चीनमध्ये फडकवला. कशामुळे झालं? स्पर्धा वाढल्यामुळे. माझी सगळ्या खेळाडूंना, क्रीडा संघटनांना आणि महाराष्ट्र सरकारला विनंती राहील, क्रीडा डिपार्टमेंटला, की खेळाला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या. इंडियन राऊंडला तर अजिबात बाजूला सारू नका. इंडियन, रिकर्व आणि कंपाऊंड हे तिन्ही राऊंड सोबत गेले पाहिजेत आणि खेळाडूंना आजही
खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आत्ताच मान्य संपादक महोदयाने सांगितले महाराष्ट्र झोन न्यूजच्या की या ठिकाणी 2 ते 3 कोटीचे धनुष्य आज विद्यार्थ्यांकडे आहेत. मला सांगा, ग्रामीण भागामधले शक्य आहे का प्रत्येकाला 2-2, 3-3 लाखाचा धनुष्य घेणं? त्यांना पहिल्यांदा बांबूच्या धनुष्यावरतीच सराव करायला लागेल, त्याच्यावरतीच त्याला आपलं स्किल दाखवायला लागेल आणि मग तो पुढे जाऊन रिकर्व किंवा कंपाऊंड, ज्याला इम्पोर्टेड धनुष्य आपण म्हणतो, त्याच्यावरती तो काम करू शकेल. भारताला जर ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदकं मिळवायची असतील, वर्ल्ड चॅम्पियनमध्ये जास्तीत जास्त पदकं मिळवायची असतील, राष्ट्रकुल असेल, एशियन गेम्स असतील, यामध्ये जास्तीत जास्त पदकं मिळवायची असतील तर खेळाला जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. मला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, देशाचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री द्वय फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब यांचं सुद्धा अभिनंदन करायचं की त्यांनी खेळाकडे चांगलं लक्ष दिलेलं आहे. पण आणखी अधिक चांगल्या फॅसिलिटीज विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासून मिळाल्या पाहिजेत. एक गोष्ट मला फार महत्वाची सांगायची की ज्या वेळेला विद्यार्थी खेळाडू चमकतो, देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतो, त्यावेळेला त्याच्याकडे बक्षिसांचा आणि सोयीसुविधांचा ओघ येतो. अहो, तिथं गेल्यानंतर देतीलच, पण ज्या वेळेला बेसिक तो खेळतोय त्यावेळी त्या खेळाकडे जास्तीत जास्त आणि खेळाडूकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. शालेय लेवलवर तो असताना, जे आता इथं 14 वर्षाची मुलं, 14 वर्षाच्या मुली या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवतात, त्यांना जास्तीत जास्त कसं देता येईल, भले ते गुणांच्या बाबतीमध्ये असो, 5% नोकरीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये असो, किंवा त्यांना क्रीडा सुविधा, धनुष्य बाण घेण्याचं जे क्रीडा साहित्य आहे ते घेण्याच्या बाबतीमध्ये असो. आता जे क्रीडा साहित्य विद्यार्थ्यांकडे आहे ते पालकांनी खरेदी केलेलं आहे. ह्याला शासनाने जास्तीत जास्त मदत करावी अशा प्रकारची अपेक्षा मी महाराष्ट्र सरकारकडून व्यक्त करतो, केंद्र सरकारकडून व्यक्त करतो. तर आणि तरच ऑलिम्पिकमध्ये आपण आता जगामध्ये लोकसंख्येत पुढे आहोत तसं ऑलिम्पिकमध्ये पदकामध्ये सुद्धा पुढे जाऊ अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो. कारण आपल्या देशातल्या खेळाडूंच्या क्षमतेवरती माझा विश्वास आहे. मी गेली 20-21 वर्ष हे बघतोय की धनुर्विद्या कशी कशी पुढे गेलेली आहे. आज धनुर्विद्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे, खूप चुरस आहे आणि ह्या चुरशेमुळे, ह्या स्पर्धेमुळेच चांगले खेळाडू, चांगली गुणवत्ता ही वरती यायला लागलेली आहे. मला या ठिकाणी महाराष्ट्र झोन न्यूजच्या माध्यमातून माझा विचार, क्रीडा पूरक असणारा विचार, क्रीडाला पुढे नेणारा विचार या ठिकाणी सांगता आला. महाराष्ट्रातील सुज्ञ क्रीडाप्रेमींनी, जाणकारांनी, सरकारने ह्याचा निश्चितपणाने विचार करावा आणि ह्या खेळाला जास्तीत जास्त पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा, एवढी माझी अपेक्षा आहे. 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता इंडियन राऊंड या वर्षासाठी स्थगित केला, पालकांमध्ये संभ्रम आहे. जर स्कूल गेम्स ऑफ फेडरेशन ऑफ इंडियानं जर हा खेळ इंडियन राऊंडचा उपप्रकार त्याला मान्यता दिली आणि उपप्रकार म्हणून काढण्यात आलेला आहे, तर मान्यता यावर्षी नसेल तर त्या खेळाची स्पर्धा आता यावर्षी का राबवली जाते, हे झालं शालेयच्या बाबतीत. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र असोसिएशन च्या वतीनं हा सुद्धा खेळ आता असोसिएशन लेवलवरती राज्यस्तरीय पातळीवरच्या स्पर्धा संपूर्ण झालेल्या आहेत. तर इंडियन राऊंडचा खेळ काढलेला असला व वगळलेला असला तर मग त्या स्पर्धा का घेण्यात येत आहेत आणि त्याचा फायदा मुलांना खास करून इंडियन राऊंडच्या होणार आहे का नाही, आणि याबाबत संघटना काय प्रयत्न करणार आहे आणि तशा पद्धतीने काय प्रयत्न केले आहेत का याबाबत सांगा. मध्यंतरी माननीय क्रीडा संचालक पुणे महाराष्ट्र शासनाचे त्यांनी एक परिपत्र काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती रिप्रेझेंट केले जातात, कॉम्पिटिशन होते, ते रिकर्व आणि कंपाऊंड हे 2च राऊंड राहतील, इंडियन राऊंड राहणार नाही. आणि त्यामुळं त्या दोन्ही राऊंडला प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन राऊंड कट करतायत आणि 5% आरक्षणामध्ये तो सुद्धा खेळ नाही असं परिपत्र काढलं. अत्यंत जाचक आणि अन्यायकारक ही गोष्ट आहे. आपण खेळाला पुढे नेतो की खेळाला मागे खेचतोय, हाच प्रश्न निर्माण या ठिकाणी झालेला आहे. हे केवळ आर्चरीच्या बाबतीमध्ये, केवळ तिरंदाजी धनुर्विद्येच्या बाबतीमध्ये झालं नाही, अनेक सुद्धा गोष्टीमध्ये हे झालेलं. माझी विनंती आहे मान्य क्रीडा संचालकांना की अशा पद्धतीचा निर्णय तत्काळ त्यांनी मागे घ्यावा. महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनच्या मार्फत वतीनं मी माननीय क्रीडा मंत्र्यांची 3 वेळा भेट घेतली आणि त्यांना विनंती केली आहे की इंडियन राऊंड प्रकार हा पूर्वीप्रमाणे चालू राहायला पाहिजे. त्यांनी आश्वासन दिलंय पण अद्यापपर्यंत ते प्रत्यक्षात आलेलं नाही. आम्ही जिल्ह्याच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत, शालेयच्या, विभागाच्या आज घेतोय, राज्याच्या पण होतील, देशाच्या पण ह्या स्पर्धा इंडियन राऊंड सह झाल्याच पाहिजेत. जर आपण इंडियन राऊंड बाहेर काढला तर आज जे आपण पुढे चाललेलो आहोत, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण जी पदकं मिळवतो ते पदकं मिळायला कुठेतरी खूप असेल असं मला या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्र शासनानं निश्चितपणाने याचा पुनर्विचार करावा आणि तातडीनं इंडियन राऊंडच्या ज्या सोयीसुविधा होत्या त्या बंद करण्याचं काढलेलं परिपत्रक तत्काळ मागे घ्यावं अशा प्रकारची माझी कळकळीची विनंती आहे.
परिपत्रक तात्काळ मागे घेण्यात यावं असं रणजित सरांची मागणी आहे. प्रशासन कशा पद्धतीनं त्यांना रिस्पॉन्स देतं हे येणाऱ्या आगामी काळात निश्चितपणानं कळेल. पण तोपर्यंत आता सध्या तरी स्पर्धा होत असल्या, स्पर्धा सुरू असल्या तरी सुद्धा पालक खेळाडू यामध्ये संभ्रमावस्था आहे. इव्हन प्रशिक्षकांमध्ये सुद्धा इंडियन राऊंड बद्दल संभ्रमावस्था आहे. ही संभ्रमावस्था कधी दूर होईल हे येणाऱ्या काळामध्ये निश्चित समजेल. कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, आरण.